दुसरा मुद्दा महाविकास आघाडीचा जो परफॉर्मन्स राहिलेला आहे, अर्थातच आम्ही त्याचं आत्मचिंतन केलं पाहिजे. पण त्याचबरोबर मी एक डेटा ॲनालिसिस सांगते. मी कुणावरही टीका करत नाही आहे. जो जिता वही सिकंदर. पण आम्ही अनेक वर्ष सत्तेत राहिलो आणि साधारणपणे जो सत्तेत पक्ष असतो, तुम्ही पॅन इंडिया हा डेटा बघा, जो सत्तेत असतो तोच हे लोकल बॉडी इलेक्शन म्हणजे नगरपालिका, छोट्या ह्या ज्या पंचायत ह्याच्यात असतात त्यांचा परफॉर्मन्स नेहमीच चांगला असतो, हा डेटा सांगतो. आणि गमतीचा एक भाग असा, तुम्ही एक कॅल्क्युलेशन करून बघा. मी काल एक मला डेटा ॲनालाइज करायला खूप आवडतं म्हणून मी हा डेटा ॲनालिसिस करून तुम्हाला सांगते की भारतीय जनता पक्ष वर्सेस ऑल जर तुम्ही केलं, म्हणजे सेना एक केली, राष्ट्रवादी एक केली, काँग्रेस आणि राष्ट्रवादी शेवटी काँग्रेसच आहे, ते 3 एक केले, हे एक केले आणि भारतीय जनता पक्षामध्ये प्युअर भारतीय जनता पक्षाचे किती खरं निवडून, म्हणजे तुमच्याच एका चॅनलवर मी आज सकाळी राजेंची एक साताऱ्याचं सांगितलं की साताऱ्यामध्ये त्यांचा परफॉर्मन्स किती चांगला झाला आहे. हा भारतीय जनता पक्षाचा परफॉर्मन्स नाही आहे, हा राजेंचा परफॉर्मन्स आहे. राजे जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होते तेव्हा परफॉर्मन्स साताऱ्याचा चांगला होता, ते आणि आदरणीय पवार साहेबांचा करिश्मा होता. तेव्हा सातारा सगळे प्रेमाने निष्ठेने साताऱ्याचा विकास झाला. आता दोन्ही राजे आज भारतीय जनता पक्षात आहेत. त्याच्यामुळे हा खरंच एकट्या भारतीय जनता पक्षाचा यश. आणि मला सांगा, नगरमध्ये तुम्ही पाहिलं किती नगरमधलं यश हे ओरिजिनल कुठल्या पक्षातले. त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षाचं यश आहे का, तर 2000% यश आहे, ते मान्यच केलं पाहिजे. पण ते भारतीय जनता पक्षाचंच यश आहे का इनकमिंगचं यश आहे ह्याचाही वास्तव आपण एक डेटा ॲनालिसिस म्हणू, म्हणजे तो प्युअर भारतीय जनता पक्षाचा वोटर आहे का, ज्या कारणांमुळे कुठल्या कारणांमुळे कोण कुठे गेला आता ह्याच्यात मला पडायचं नाही, कारण का त्यांच्यासाठी आनंद दिवस आहे, मला काय मिठाचा खडा त्याच्यात टाकायचा नाही. पण अनेक वर्ष जे वेगळ्या पक्षांमध्ये काम करत होते त्यातले त्या 124 झाले ना त्यांचे, 124 पैकी आधी सगळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये किती लोक होते याचा पण हिसाब थोडासा आपण सगळ्यांनी मिळून करावा, याची एवढीच माझी विनंती. अनेक आजी माजी नगरसेवकांचे पक्षप्रवेश भाजपमध्ये होतात, खास करून पुणे, पिंपरी चिंचवड आणि पुण्यांमध्ये झाले. परंतु जे मूळ भाजपची लोक आहेत ते मात्र या सगळ्या संदर्भात नाराजी व्यक्त करतायत आणि पक्ष कार्यालयाच्या बाहेरच आंदोलनाला बसतात. नाही, त्याच्यात काही मला गैर वाटत नाही, कारण का भारतीय जनता पक्ष जे ओरिजिनल भारतीय जनता पक्ष ओरिजिनल, त्याच्याबद्दल माझ्या मनात जरूर मतभेद आहेत, पण मनभेद कधीच नव्हते. कारण का अतिशय सुसंस्कृत पक्ष, अतिशय, आणि अगदी व्हॅल्यू बेस्ड तत्वाची लढाई ही भारतीय जनता पक्षाने लढलेली आहे. म्हणजे हरले तरी चालतील पण आपली तत्त्व सोडणार नाही असा भारतीय जनता पक्ष मी जवळून पार्लमेंटमध्ये पाहिला आहे, असेंब्लीमध्येही पाहिला, आणि हीच त्यांची खासियत होती. पण आज तुम्ही असं नजर फिरवली भारतीय जनता पक्षावर तर असं वाटतं अरे आता काँग्रेसवाले, आता NCPवाले, आता असं म्हणजे ज्यांनी सतरंज्या उचलल्या, कष्ट केले, लाट्या खाल्ल्या, ज्यांच्यामुळे आज भारतीय जनता पक्ष इथपर्यंत आहे, ते कार्यकर्ते नाही आहेत ना. आज दुर्दैव आहे की त्या कार्यकर्त्यांना आज कुठे, म्हणजे आज फक्त जो जिंकून येईल, विनेबिलिटी हा एकच एक क्रायटेरिया भारतीय जनता पक्ष, मग तो कुठल्याही पक्षात असू दे त्याला घ्या. साम दाम दंडभेद हा माझा डायलॉग नाही आहे. इलेक्शन कसंही जिंका हा कुणाचा डायलॉग आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. मग ठीक आहे, आता ही त्यांनी एक नवीन पद्धत सुरू केलेली आहे, एक नवीन मॉडेल महाराष्ट्राच्या राजकारणात आहे, आणि सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याचा एक कर्व आणि एक टर्निंग पॉईंट असतो, तो येईल. आज नाही, उद्या नाही, परवा. नाही, की बघा, चर्चा ह्या एका सशक्त लोकशाहीत होत राहतात. अनेक पक्षांच्या अनेक कार्यकर्ते असतात, उत्सुक असतात, त्यांची काही मतं असतात, त्याच्यामुळे काही TV वर बोलतात, काही आमच्या कुणाशी बोलत असतात. पण अधिकृत प्रस्ताव हा कुणात, म्हणजे ना आम्ही दिला ना त्यांनी आम्हाला दिला. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादीचा आत्तापर्यंत काही चर्चा ना आम्ही त्यांच्याशी केली आहे ना त्यांनीही आमच्याशी केली आहे. दोन्ही बाजूनी महाविकास आघाडीची आमची चर्चा चाललेली आहे, हा पहिला मुद्दा. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा की आपल्याला आठवत असेल की आदरणीय पवार साहेबांनी मागच्याच वेळी नगरपालिकेला, तुम्ही सगळ्यांनी पाहिलं असेल, काही ठिकाणी म्हणजे सगळेच पक्ष एकमेकाबरोबर गेलेले आहेत.
त्याच्यामुळे अनेक ह्या गोष्टी पुढच्या 1-2 दिवसात तुम्हाला क्लिअर राज्यात दिसतील. ताई, दादा एकीकडे सतेज पाटलांबरोबर फोनवरतून बोलतात की पुण्यामध्ये काँग्रेस सोबत आली पाहिजे, आणि दुसरीकडे हा प्रश्न आहे की महाविकास आघाडीमध्ये जर अजित पवार आले तर त्यांचं स्वागत होणार का पुणे पिंपरी नाही, एक तर चिंचवडसाठी? बंटी सतेज पाटलांशी अजित पवारांचं बोलणं झालंय का नाही हे मला खरंच माहिती नाही, आणि मला कसं माहिती असेल. आणि त्याचबरोबर आता पुढे सीट वाटप, म्हणजे आमची महाविकास आघाडीची सीट वाटपची डिस्कशन काल रात्रीपर्यंत चाललं. प्रशांतदादाही आता येऊन गेले. कसं काय करायचं ह्याची सविस्तर चर्चा झाली. अजून काही छोटे मोठे काही पक्ष आहेत ज्यांना आमच्या विचारांनी पुण्याच्या विकासासाठी हे जे काय होईल ते फक्त आणि फक्त पुणेकरांच्या विकासासाठी, कारण का पुण्यामध्ये आज हिंजवडी हा माझा म्हणजे ज्या भागाची मी लोकप्रतिनिधी म्हणून काम करते त्या हिंजवडीमध्ये ट्रॅफिक असेल, एअर पोल्युशन असेल, किती मोठी आव्हानं आहेत. पाण्याचा प्रश्न आहे, कचऱ्याचा प्रश्न आहे, ही खूप मोठी आव्हानं आज पुणे शहरात आहे. मग ज्यांचं राज्य इतके वर्ष होतं, 24/7 पाण्याचा प्रस्ताव हा कोणी दिला होता पुणेकरांना 7 वर्षापूर्वी? तुमचा ट्रॅफिक कमी करू हे कोण म्हणलं होतं? एअर पोल्युशनचा तर 7 वर्षापूर्वी विषयच नव्हता. काय परिस्थिती आज? हिंजवडीतून रोज ते रेडवाला माझ्या फोनवर दाखवतं, दिल्ली 500, आपलं हिंजवडी 350, 400 काय आहे. त्यामुळे ही सगळी जी खूप महत्त्वाचे विषय आहेत, इलेक्शन, मतभेद, अनभेद हे चालत राहतील, पण आपल्या भागाचा सर्वांगीण विकास, एक मोठं आर्टिकल आत्ताच खरं तर मी वाचलं की या सगळ्या अर्बनायझेशनमध्ये या जगातली 2च शहरं आहेत ज्यांच्यात अर्बनायझेशनचा इम्पॅक्ट झालेला नाही, ते म्हणजे टोकियो आणि दुसरं म्हणजे शांघाय. मग हे भाषणापुरतं ठीक आहे, आम्ही मुंबईचं टोकियो करू, हे करू, पण रिअल इम्पॅक्ट या अर्बनायझेशनमध्ये विकास कामं, ठीक आहे मेट्रो आली, चांगलं आहे. आमच्याही काळात मेट्रोचं काम सुरू झालं होतं, त्यांनी पूर्ण केलं, मध्ये आम्ही होतो. गव्हर्नन्स इज कंटिन्युटी, पण त्या कंटिन्युटीमध्ये खरंच सगळ्यांच्या आयुष्यात अर्बनायझेशनमध्ये बदल झाला आहे का? तर नाही. 11 वर्ष राजधानी त्यांचं राज्य आहे ना. काय परिस्थिती आहे दिल्लीची, काय परिस्थिती आहे मुंबईची? मोस्ट पोल्युटेड सिटी इन द वर्ल्ड म्हणून दिल्लीची ओळख आहे. त्याच लाईनीमध्ये मुंबई देखील आहे. पुणेही फार मागे नाही. मग या अर्बनायझेशनच्या यांच्या विकास गणितामध्ये हे सगळ्या प्रश्नांचं काय झालं? बेरोजगारी, भ्रष्टाचाराचे आरोप पिंपरी चिंचवड पुण्यात एकट्या मी नाही केलेले, मी तर विरोधक आहे, मी करणारच. पण मित्रपक्षही त्याच्याबद्दल बोलतात, जो कॅश सापडला जातो. या सगळ्या गोष्टी तुम्हीच सगळ्यांनी चॅनलवर दाखवल्या. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.